अकोला शहरातील जिल्हास्तरीय रुग्णालयासमोरील रोडवर धोकादायक खड्ड्यामुळे पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे। पावसाचे पाणी साचल्याने खड्डा न दिसल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वारंवार अपघात होत असूनही संबंधित प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा चौकाकडून अग्रेसन चौकाच्या दिशेने जाणारा एक दुचाकीस्वार जिल्हास्तरीय रुग्णालयासमोरील रस्त्यावरून जात होता। यावेळी रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्डा दिसून आला नाही आणि दुचाकी थेट त्या खड्ड्यात गेल्याने दुचाकीस्वाराचा अपघात झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार जिल्हास्तरीय रुग्णालयासमोरील हा खड्डा अनेक दिवसांपासून धोकादायक स्थितीत आहे। पावसामुळे त्यामध्ये सतत पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत। नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तात्काळ हा खड्डा बुजवण्याची मागणी केली आहे। वेळेत दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके यांनी।